नमस्कार मैत्रिणींनो. हाय, हॅलो. तर ना, आज तुम्हाला सर्वांना पहिला धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. तर ना, माझी ही आत्ता सकाळची सगळी तयारी चाललेली आहे. म्हणजे मला ऑर्डरला जायचं आहे. त्याच्या अगोदरची ही सगळी तयारी म्हणजे जेवण वगैरे सगळं बनवणं, हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यानंतर आज बरीच म्हणजे बरीच कामं आहेत आणि सगळ्यात आधी म्हणजे काय झालं माहिती आहे माझ्याकडनं एक मोठी चूक झालेली आहे. ती म्हणजे मी ना कालचा व्हिडिओ सकाळी माझा आजचा 11चा जो टायमिंग असतो ना, तो सगळा मिसमॅच झालेला आहे. म्हणजे मी आता हा व्हिडिओ अपलोड माझा होईल कदाचित 11 वाजता. तर ना त्याच्यासाठी ना मी तुमच्याकडे खूप खूप क्षमा मागते. कारण का माझा टाईम पूर्ण वर-खाली म्हणजे मला अजिबात म्हणजे ना थोडा पण खरंच वेळ मिळालेला नाही आहे. मी खूप मुश्किलीने आता रात्रीच्या 11 वाजता व्हॉईस ओव्हर देते आहे. म्हणजे हे जर कालचं मला जे काम केलं पाहिजेल आहे ना, ते मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता हे काम करते. म्हणजे व्हॉईस वगैरे देणं किंवा एडिटिंग करणं. कारण का मला काल खूपच उशीर झाला होता. माझं हे जे व्हिडिओ एडिटिंग कारण का आपण काय करतो, माझं काय असतं, आदल्या दिवशीचे जे व्हिडिओज असतात ना, ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता अपलोड करत असते. ते ना त्यासाठी माझा ना जरा पण मला थोडा पण वेळ मिळालेला नाही आहे आणि त्यासाठी माझी सगळी गडबड झालेली आहे. टायमिंगचं सगळं गडबड झालेली आहे. तर मी पण असा पण विचार केला, की आता सगळ्याच मैत्रिणी सगळ्या आपापल्या कामाधंद्यामध्ये, दिवाळी आहे, खूप मोठा दिवस आहे. दिवाळी बोललं की सगळ्यांचीच खरेदी, शॉपिंग, परत घरामध्ये नाश्ता वगैरे सगळ्यांचा बनत असतो, दिवाळीचा फराळ बनत असतो. त्याच्यामुळे ना माझे म्हणजे असे व्हिडिओ काय बघितलेच जातील असं काय हे नाही आहे. की म्हणजे मला माहिती आहे की माझे व्ह्यूज पण ॲक्च्युली खूप कमी आहे. त्यामुळे मी पण असा विचार केला की ठीक आहे आणि आणि मी असं टाकू पण शकत नाही की माझा आज व्हिडिओ येणार नाही आहे. कारण का बघणारेच खूप कमी आहेत. त्याच्यामुळे ना मी आरामात विचार केला की जाऊ दे चल सकाळी 11 वाजता नाही, रात्री 11 वाजता माझा व्हिडिओ हा अपलोड झाला पाहिजेल आहे. तर त्याच्यासाठी मी आता 11 वाजता रात्रीच्या 11 वाजता हा माझा व्हिडिओ अपलोड होईल. तर इथे मला ना ऑर्डरला जायचं होतं. ॲक्च्युली मला ऑर्डरची पण एवढी म्हणजे मी रात्रीचे ना 12 वाजता एक व्हिडिओ म्हणजे मी टाकलेला पण आहे की मी 12 वाजता आलेली आहे, 12:30ला तो व्हिडिओ पण टाकलेला आहे. त्यामुळे ना कामाची आणि टायमाची खूप गडबड झालेली आहे. तर चला आज पण माझा असाच दिवस सगळ्या गडबडीचा जाणार आहे. तर इथे मी दुपारचं जेवणाला तयारी केली होती. इथे अख्ख्या मसूरची आमटी बनवलेली आणि बऱ्याच जणांना माहिती पण आहे की अख्ख्या मसूरची आमटी पहिला मी अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे फोडणी घातलेली आहे. कांदा, टोमॅटो, जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे घालून त्याला फोडणी घातलेली आहे. सकाळच्या नाश्त्याला मी कांदा पोहे बनवलेले आणि रात्रीचीही जराशी डाळ उरलेली आहे. तर तिघांपुरती हे होऊन जाईल आणि मी आता दुपारी जेवणाला नाही आणि मी सकाळी निघणार आहे. 8 वाजता मी निघालेली आहे कामासाठी सगळं एवढं करून आणि मग मी काहीतरी 7 वाजता घरी आलेली आहे. आज जरा मला वेळ मिळाला होता म्हणजे धनतेरसच्या दिवशी सगळ्यांना मी सांगितलं होतं की मला आज लवकर जायचं आहे घरी. त्यामुळे मी आज लवकर आलेली आहे घरी. मी एक्स्ट्राची ऑर्डर कोणाचीच घेतलेली नाही आहे. तर मी आल्याच्यानंतर बघितलं मिताली मस्तपैकी रांगोळी वगैरे तिचं काम चाललेलं होतं आणि माझ्या बाजूला पण ज्या मुली वगैरे आहेत ना, त्या पण त्यांच्या दारात रांगोळी काढत होती. त्याच्यानंतर ना माझ्याकडे बरेच रांगोळीचे कलर नव्हते. मिताली बोलली की मम्मी चल आपण जाऊन जरा खाली रांगोळीचे कलर वगैरे घेऊया आणि दुसरं म्हणजे काय भाजीची वगैरे पण तयारी करायची असते. मी थोडंसं मार्केटिंग पण केलेली आहे. मी तुझे ड्रेस वगैरे शिलाईला जे दिलेले होते ना, ते सगळं मी घेऊन आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 तास माझे परत खाली गेलेले आहेत. टेलरकडे वगैरे जाऊन आलेली आहे. म्हणजे बरंच सामान वगैरे थोडंफार लागतं आपल्याला, ते मी सगळं घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर मग मिस्टर बोलले की मला आज ना हे बघा फटाके वगैरे वाजतात म्हणजे केव्हा पण आता आता तर काय माहिती आहे की मी केव्हा पण व्हॉईस ओव्हर देईल ना, ते पण मी ना बेडरूमची काचं वगैरे सगळे बंद केले तरी पण ते फटाक्यांचे वगैरे आवाज येतातच आहेत. तर ना चला ते असू देत. मी ना आता माझीच मधी-मधी असं हे होणारच आहे लिंक तुटते. तर मला आता रात्रीच्या जेवणामध्ये ना मिस्टरांना खायची होती पनीर. तर मी आली की मेथी पनीर, मग मेथी वगैरे तू भाजी निसून देणार का? तर त्याने मला ही भाजी वगैरे निसून दिलेली आहे आणि त्याच्यापुढे मी सगळी तयारी केलेली आहे. तर इथे फोडणीला ना मस्त असं बारीक चिरून लसूण घातलेला आहे. म्हणजे लसूण मी जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे न घालता असं म्हणजे बारीक चिरून लसूण घातलेला आहे.
त्याच्यानंतर असं लांब लांब मी कांदा कापलेला आहे आणि टोमॅटो हे दोन्ही पण एक एक घेतलेलं आहे, ते लांब लांब चिरून मी फोडणीला घातलेलं आहे. आणि मस्तपैकी असं ना पळीच्या साहाय्यानेच त्याला असं दाबून दाबून म्हणजे त्याला मस्तपैकी त्याला रस्स्यासारखं असं बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर ना एका साईडला माझी ते प्रोसेस चालू आहे की कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी त्याच्या तेलामध्ये फ्राय होत आहे. इकडे तोपर्यंत मी ना भाजी चांगली मस्तपैकी धुवून घेतलेली आहे आणि इथे चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली. आणि त्याच्यानंतर आता बारीक चिरून ती मी फोडणीला घालणार आहे. त्याआधी ना मी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये ना तिखट मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि थोडंसं ना गरम मसाला घातलेला आहे. ते चांगलं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोबरोबर. आणि नंतरच मग ही मस्तपैकी सगळी बारीक चिरलेली भाजी मेथीची त्या फोडणीला घातलेली आहे. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मी सगळी भाजी आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं ती फोडणी आहे ना सगळं एकजीव मस्तपैकी परतून घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि झाकण मारून मारून मस्तपैकी ना म्हणजे ह्याला पाणी सुटलं पाहिजे थोडंसं. तर इथे बघा मस्तपैकी माझ्या भाजीला ना पाणी सुटलेलं आहे. छान म्हणजे अशी ग्रेव्ही टाईप मला भाजी बनवायची आहे, कारण का ह्याच्यामध्ये मला घालायचं होतं पनीर. तर मी इथे मस्तपैकी माझी ती भाजी तशी शिजवून घेतल्याच्यानंतर एक 80% माझी जवळजवळ मेथी शिजलेली आहे. त्याच्यानंतर मी किसून ह्याच्यामध्ये मी पनीर घातलेलं आहे आणि ती चांगली हलक्या हाताने मी परतून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त म्हणजे मेथी पनीरची मसाला मेथी पनीर भाजी माझी ही तयार झालेली आहे. शेवटी ना कोथिंबीर नाही घातली तरी चालते, पण मला ना कोथिंबीरची टेस्ट जी असते ना भाजीमध्ये वगैरे ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर अजिबात दिसणार नाही. ही ऑप्शनल म्हणजे माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली आहे. छान मस्तपैकी भाजी सगळं पनीर आणि मेथी सगळं मसाले एकत्र झाल्याच्या नंतर 1-2 मिनटाच्या नंतर मी मग भाजी पूर्ण गॅस बंद करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे माझी ही भाजी इतकी टेस्टी झाली होती ना, मेथी पनीर मसाला खूप छान झाली होती. तर ही भाजी म्हणजे बोलायलाच मला इतकं कठीण जात होतं ना आता इथे. तर विचार करा माझे मिस्टर म्हणतात की नाही मला ती तशी भाजी बनवून दे, मेथी टाकून पनीरची भाजी आणि मेथी अशी मिक्स करून भाजी मला खायची आहे. एकदा आम्ही ना हॉटेलला गेलो होतो तेव्हा खाल्ली होती, त्याची ती लक्षात आली की तशी बनव म्हणून. आणि हॉटेलसारखं एकदम आपण काय शेफ नाही आहोत, त्यामुळे ना एकदम परफेक्ट तशी काय भाजी आपली बनत नाही. पण मी बोलले की मी ट्राय करते, पण मी जशी बनवेल तशी तुला खायची आहे. तर बोलला की नाही मला चालेल, पण मला मेथीच्या भाजीमध्ये पनीर पाहिजेल आहे. म्हणून मी ही ट्राय केली आणि भाजी खरंच इतकी छान झाली ना, तर तो मला बोलत होता नेक्स्ट टायमाला पण आपण अशीच भाजी बनवायची, मेथीची नुसती भाजी अशी बनवायची नाही. मी हो प्रत्येक टायमाला आपण पनीर आणि मेथीचीच भाजी बनवायची, मेथी कांदा मेथी वगैरे खायचंच नाही. तर चला मस्तपैकी माझी भाजी वगैरे इथे तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी ना साध्या चपात्या न बनवता इथे पराठे बनवून घेतलेले आहेत, कारण का भाजी पण तशी बनलेली आहेत ना, जशी शाही भाजी बनते तशी आपल्याकडे चपाती किंवा काय असेल ना पराठे वगैरे तर छान लागते ना. जसे छोले म्हणा, पनीरची भाजी म्हणा, त्याच्याबरोबर ना असे पराठे वगैरे असेल ना तर खूप छान लागते. तर माझा आज वेगळाच बेत होता, ॲक्च्युली मला बनवायचं होतं ज्वारीची भाकरी आणि झुणका वगैरे बनवायचा होता, पण आमचं पूर्ण बेतच कॅन्सल झालेला आहे. इथे मेथी पनीर बनवलेली आहे, पराठे बनवलेले आहेत आणि माझ्याकडे ना दुपारच्या जेवणामध्ये मगाशी तुम्ही बघितलंच ना की रात्रीची डाळ होती, तर ती डाळ आता सगळी संपलेली होती आणि अख्खा मसूरची आमटी पण बनवलेली ना ती पण संपलेली होती, अगदी वाटीभरच राहिली होती. तर मी काय केलं आता जो भात होता ना तो मी मस्तपैकी फक्त ह्याच्यावरतीच फोडणी घातलेला आहे. लसूण असतो ना त्या लसणावरतीच फोडणी घातलेली आहे, म्हणजे जिरं लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची एकच घातलेली आहे आणि त्याला तुपाची फोडणी घातलेली आहे. म्हणजे तुपामध्ये सगळं मी परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर मी इथे तसा हा भात बघा, हा दुपारचा एवढा भात उरला होता, मी भात परत घातलाच नाही. तर फक्त हा भात आता मी कुस्करून घेणार आहे चांगला छानपैकी. आणि तुपामध्ये मी आता बघा जिरं घातलेलं आहे, लसूण आणि मिरची घालेली, एकच मिरची बारीक चिरून घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता शेवटी घातलेली आहे. मस्तपैकी खमंग तुपाचा आणि ना त्या कोथिंबिरीचा लसणाचा इतका छान सुगंध येत होता ना घरामध्ये. तर ॲक्च्युली माझी मिताली आली आणि मला विचारते मग मी काय बनवतेस म्हणून. मी काय नाही बनवत आहे, हे बनवते भात फ्राय करून घेते, कारण का मी आता डाळ वगैरे एक्स्ट्रा बनवणार नाही, कारण का मला अजून पुढे ना इतकं फक्त
जेवणाचाच घाट नव्हता. अजून मला फराळ पण बनवायची आणि मी फराळाला फक्त मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणजे ऑर्डर जेव्हा चालू व्हायची होती, त्याच्या अगोदर मला माहिती होतं की मला टाईमच मिळणार नाही. म्हणून मी फक्त चिवडा आणि शंकरपाळी आणि खारे शंकरपाळ्याच फक्त बनवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना माझं 2 म्हणजे एकच दिवस धनतेरस आणि माझा तर रविवारचा दिवस माझ्याकडे उरलेला आहे. तर त्याच्यामध्ये मला फराळ पण बनवायचा आहे. तर इथे बघा मस्तपैकी माझं भाजी पण तयार झालेली आहे, मेथी पनीर. त्याच्यानंतर मी हा भात बनवलेला आहे, म्हणजे राईस फोडणीला घातलेला आहे आणि पराठे. तर बघा मस्तपैकी माझं ताट तयार झालेलं आहे. पहिला मस्तपैकी हा ताट मी देणार आहे माझ्या मिस्टरांना आणि त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन जेवणार आहे. आणि माझं हे बघा माझी मटरी आज मी बनवून घेतलेली आहे फक्त. आणि हेच बनवायला मला ना अक्षरशः 2:30 वाजलेले होते, एवढं सगळं करेपर्यंत. तर मला खरंच इतका थकायला झालं होतं ना. पण हे पण सगळं फराळ वगैरे पण झालंच पाहिजे आहे ना. तर इथे अजून शेवटचा एक बॅच माझा बनायचा बाकी होतं. आत्ता सगळी जेवढी भांडी होती ना, अगोदरची भांडी सगळी मितालीने घासून घेतली होती. आणि माझी अजून हे सगळा प्लॅटफॉर्म, सगळं माझी शेगडी अशी तेलकट झाली होती. सगळं माझं सामान किचनमधलं सगळं इकडचं तिकडे फक्त एवढंच करून घेतलेलं होतं. तर ते सगळं व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता हे जेव्हा मटरी थंड होतील ना, तेव्हा एका चाळणीतच ठेवणार मी रात्रभर. अशी डब्यात वगैरे लगेच बंद करून ठेवणार नाही, कारण का थोडेसे कोमट असतात ना ते, तर ते नरम पडण्याची शक्यता असते. तर इथे मी अशीच टोपामध्ये ठेवलेलं आहे. खाली पेपर ठेवलेला आहे, वरती मी टिश्यू पेपर टाकणार आता. आणि ही चाळणी जी आहे ना, ती चाळणी अशी पलटी मारून ठेवणार आहे. तर आजचा दिवस माझा इतका बिझी झाला ना, की खरंच मला अजून बरीच कामं आहेत, पण मला एडिटिंग वगैरे पण करायला मिळालं नाही, त्यासाठी सॉरी परत एकदा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आणि परत आपण भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे ना, तो बरोबर 11 वाजताच येईल. तर माझी अशी लिंक तुटू नये माझी पण खूप इच्छा असते, पण काय करणार, टायमाचा खूप इश्यू झाला होता आज ह्या 2 दिवसामध्ये. त्यामुळे ना माझं सगळी गडबड झालेली आहे की माझा व्हिडिओ लेट अपलोड झालेला आहे. चला, तर माझं सगळी कामं फायनली झालेली आहेत आणि आत्ता वाजले होते रात्रीचे 3. तर आता मी सगळ्यांना गुड नाईट बोलते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.